कम बैक टू माई अनदर ब्लॉग दोस्तों। एक्चुअली मॉर्निंग में फ्रेश होके अपनी बाइक वॉश करनी थी, सो बाइक वॉश करके नहा धो के पूजा पाठ करके निकल चुका हूँ ब्रेकफास्ट निपटा के लाइब्रेरी के लिए। सो चलते हैं लाइब्रेरी और करते हैं अपनी स्टडी रिज्यूम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज आपल्या लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आपण सर्वांचे स्वागत आणि प्रोग्रामची सुरुवात आपण म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करूया। तर त्यासाठी मी संदीपला इथे आमंत्रित करते की त्यांनी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे। तालिया तालिया तालिया। यानंतर मी विद्यार्थ्यांना इथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यासाठी आमंत्रित करते। शांततेने ऐकून घ्या। तालिया बरोबर। 65 किलोची तलवार वागवतो 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी। 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्यांचं नाव बाजी। हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्यांचं नाव तान्हाजी। 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्यांचं नाव संताजी। शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्यांचं नाव धनाजी। धान्या वाघाला सामोरे जातो आणि उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी। आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव शिवाजी। यानंतर मी कोऑर्डिनेटर साहेबांना इथे 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करते। क्या बात है, 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 वाह 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 वाह। सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती। शिवाजी महाराज हे कोण आहेत हे आपल्याला इथं सांगायची तर आज कुणालाच अशी गरज पडणार नाही। सर्वांना माहितीच आहे त्यांचे कार्य काय आहे। तरी 2 शब्द त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली। स्वराज्यामध्ये असं जातीयतेवरून किंवा धर्मावरून या गोष्टी म्हणजे स्वराज्यामध्ये नव्हत्या। स्वराज्याची निर्माण करत असताना समाजामध्ये 12 बलुतेदार 18 अलुतेदार या पद्धतीने समाज विभागला होता। त्या सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं। आणि त्या काळामध्ये जसं शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांच्या राज्यात असलेले म्हणजे शेतकऱ्यांना काय अडचण आहे त्या गोष्टीची पुरवणी
करत होते आणि त्यांच्याकडून कर वसूल करत होते. म्हणजे जो आपल्या स्वराज्यासाठीच लागू होईल या पद्धतीनं. आणि त्यांचे स्किल्स तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यामुळं आता सांगायचं म्हणजे, आणि त्यांचा एक फेमस म्हणजे गोरिला वार सगळ्यांना माहितीच आहे. माहीत असेल का? गनिमी कावा ही युद्धनीती वापरून स्वराज्य निर्माण केले आहे. त्याच्यामध्ये शत्रूंवर कोणत्या पद्धतीनं आक्रमण करायचं, काय करायचं, म्हणजे त्यावेळेचे शत्रू म्हणजे मुघल. तर अशा पद्धतीने ते त्यांचे कार्य केले. एवढंच बोलतो. खूप छान सूरज. शिवाजी राजांच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यासाठी धन्यवाद. यानंतर मी पियुषला इथे आमंत्रित करते की त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलावे. जैसे हम शिवाजी नहीं बोलते, उनका नाम हम गर्व से लेते, छत्रपति शिवाजी महाराज. हमारे महाराष्ट्र में जो 2 जन का नाम हम सबसे याद लेते हैं, एक डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और एक छत्रपति शिवाजी. छत्रपति शिवाजी वो व्यक्ति है जिनकी वजह से जो महान व्यक्ति भी उन्हें मानते हैं. जैसे उनकी वजह से शुरुआत हुई. जितने भी हमारे जो लीडर्स हैं, जैसे फुले जी हो गए, अपने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी हो गए, और जितने भी है उनको इंस्पायर किए. जो आज हम हैं यहाँ पे, जो महाराष्ट्र की जो एक कल्पना भी कर सकते हैं, महाराष्ट्र क्यों एक अलग जो गर्व हमें फील होता है, वो छत्रपति शिवाजी महाराज की वजह से. उनका जो कार्यकाल, और जैसे माउंटबेटन आज़ाद होते वक्त हमें एक बात कह के गए थे, अगर छत्रपति शिवाजी महाराज हमारे यहाँ पैदा हुए होते तो आज हम पूरे यूनिवर्स पे राज किए होते. और हिटलर भी बोलते थे कि स्वराज के निर्माण छत्रपति शिवाजी से सीखना चाहिए. बस इतना ही बोल के आपका धन्यवाद देना चाहता हूँ. चल. खूप छान पियुष. यानंतर मी शुभम दादाला इथे आमंत्रित करते की त्यांनी क्षत्रिय कुलावंत, राजभूषण, कुळभूषण, रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाच्या मुजरा करतोय. आणि आज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि मी माझे 2 शब्द सादर करतोय. तर महाराजांचा जो जन्म आहे तो 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की त्यांच्या वडिलांचे जे नाव होते ते होते शहाजी राजे भोसले, आणि त्यांचे जे आईचे नाव होते ते होते जिजाबाई. शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी आणि वीर योद्धा होते. त्यांना जे योद्धाची जे शिकवण आहे ते त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव यांनी ती दिलेली आहे. आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी 3 किल्ले जिंकले. ते 3 किल्ले म्हणजे एक तर तोरणा, दुसरा कोंढाणा आणि तिसरा राजगड. हे 3 किल्ले होते. आणि त्यांनी हे दाखवून दिलं की मला पूर्ण भारतावर हे स्वराज्य निर्माण करायचे आहे. आणि स्वराज्य याचा जो अर्थ होतो तो स्वातंत्र्य होतो. स्वराज्य याचा जो अर्थ होतो तो स्वातंत्र्य होतो. आणि अख्ख्या पूर्ण भारतावर स्वराज्य निर्मिती याचे जे हे वेळ लागलं होतं, जे त्यांना करायचं होतं, स्वराज्य प्राप्ती करायची होती, ते का बरं करायची होती? कारण की अख्खा भारतावर मुघलांचे राज्य होतं. आणि मुघल हे कोणती सर्व विनाश करत होते. त्यांना फक्त एकच होतं की जे पण लोक होते ते आमच्या सानिध्यात राहावे, आमची गुलामी करावी. पण महाराजांना ते मान्य नव्हतं, म्हणून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करावी असे त्यांनी घोषवाक्य केलं. आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये स्वराज्य आणि स्वराज्याची निर्मिती व्हावी असं त्यांना वाटत होतं. आता ते जेव्हा लढायला जायचे त्यांच्यामध्ये एक रणनीती होती, ते गनिमी कावा
ज्या आता सर्वांना एका दोघांनी सांगितलेल्या आहे. गनिमी कावा याने ते वार करत होते. गनिमी कावा म्हणजे काय होते की सडनली एका शत्रूवर हल्ला करणे आणि त्यांना न सांगता त्यांच्यावर चपडाईने वार करणे. तर ही त्यांची युक्ती सर्वांना त्यांनी करत होते. आपल्या जे त्यांनी युद्ध लढत होते त्यामध्ये ते दाखवत होते आणि जे शत्रू आहेत त्यांना म्हणजे पेचात टाकत होते की त्यांना समजत नव्हते की बाबा आमच्या समोर कोण आला आणि कधी त्यांना मारलं. आपल्याला इतिहास तर एवढा माहिती आहे की शाहिस्ता खानासारखा एवढा बलाढ्य शिपायाला त्यांनी हरवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सोयी सुविधा त्यांनी पुरवल्या होत्या आणि त्यांनी प्रत्येक वेळी महिलांचा आदर करत होते. महिला जेव्हा पण ते युद्धावर जात होते आणि ते युद्ध जिंकत होते, त्या युद्धामध्ये त्यांनी जे युद्ध हरले आणि त्यांच्या जे बायका होत्या, जे लहान मुलं होते, प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्या महिलांचा सन्मान केला होता, त्या मुलांचा सांभाळ केला होता. तर अशा प्रकारे आमचे रयतेचे राजे होते. आणि असं खरं तर इतिहासात असं म्हणतात की त्यांचे जे मृत्यू आहे ते अवघ्या 50व्या वर्षी म्हणजे 1680 मध्ये रायगड इथे झाला आहे. आणि असं इतिहासामध्ये असं संदर्भ आहे की कोणी सांगतात त्यांच्या 12 दिवस त्यांना ताप होता किंवा म्हणजे असं संदर्भ भेटत नाही, पण असं कोणी म्हणतात. तर एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भवानी, जय शिवाजी. त्यांच्या जन्मदिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी थोडं वेगळं काय बोलणार हळवीसारखं, आणि जसं माझा एकच फोकस असतो की जयंती कोणाची पण असो, पण आपण त्यांच्या जीवनामधून शिकतो काय, त्यांचे विचार आपण अंगीकार काय करतो, त्यांच्यामधून कोणत्या कोणत्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, याच्यावर माझं सगळ्यात जास्त फोकस असतो. आपण जयंती तर सगळ्याचीच करतो. आता यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येणार, रमाई जयंती झाली, आपण सगळं करतो, पण शिकत काय आहोत त्यांच्यामधून. जसं आज 395 ना 395 जेव्हा आपण जयंती साजरी करत आहोत, तर आजपर्यंत आपण एवढ्यामधून बसल्यापैकी किती लोकांनी त्यांच्यामधून काय शिकलं असणार. फक्त आज जसं जयंती आली म्हणूनच आपण आज फोटोला हार लावत आहोत आणि जयंती मनवत आहोत, पण त्यांच्यामधून शिकत काय आहे आपलं. कारण की जेव्हा आपण त्यांच्यामधून काय शिकणार त्याच वेळेस जे खरी जयंती साजरी करण्याचं महत्त्व राहणार, नाहीतर काही राहणार नाही. जसं आपण याच्यामधून मी गेल्या वेळेस जेव्हा 2024 मध्ये जेव्हा आम्ही जयंती साजरी केली होती, अमोलबाब वगैरे की होतो आम्ही तिकडे, एक मी पॉईंट मांडला होता की जसं आज मराठवाड्यामध्ये बघतो आपण लावण्या किंवा बाकी जे नृत्य होतात, हे यांच्या काळामध्ये नव्हते ना, आणि सगळ्यात जास्त तिकडेच शिवाजी महाराजांना मानलं जाते. हे खरी त्यांचं शिक्षण होतं का? आपल्याला या गोष्टी समजायला पाहिजे. जसं आज बलात्कार होत आहेत किंवा आज सगळ्यात जास्त जे ट्रेंडिंगमध्ये चाललेल्या आहेत ज्या धर्माच्या गोष्टी, जे आज हिंदू मुस्लिम करत आहेत, पण त्यावेळे पण जेव्हा शिवाजी महाराज होते त्यावेळे पण साऊथमध्ये समजा, नॉर्थमध्ये समजा, किंवा पाकिस्तानापर्यंत यांची जेव्हा साम्राज्य होतं त्यावेळे पण हिंदू मुसलमान होतेच. आणि त्यांच्या जे स्ट्रॅटर्जीमध्ये किंवा टीममध्ये जेवढे पण लोक होते तेवढे अलग अलग धर्माचे, अलग अलग जातीचे लोक होतात. त्या सर्वांना धरून चालून आणि त्यांच्यामध्ये स्वराज्याचा स्वाभिमान निर्माण केली. या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे त्यांच्यामधून, ज्याच्याने आपण जसं म्हणतो ना की इतिहास आपल्याला फ्युचरबद्दल सांगतो. तर आपल्याकडे बहुत सारे असे नेते लोक आहे किंवा बहुत सारे लीडर्स आहे ज्यांच्याकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतात. आणि त्या गोष्टी जर आपण शिकून जर वर्तमान किंवा फ्युचरबद्दल जर आपण त्या गोष्टींचा आत्मसात केला, तर आपला जो आपण एक काय म्हणतो सर्व धर्म समभाव किंवा जो सांप्रदायिकता समानताची गोष्ट करतो, त्या गोष्टी आपण जे संविधानामध्ये लिहिलेल्या आहे त्या गोष्टी खरंच एक मतलब त्याला एक बूस्ट मिळणार की त्या गोष्टी आपण लवकर प्राप्त करू. माझं एवढंच बोलणं होते. 2 शब्द बोलून मी माझे भाषण जो बोलून गेला त्याच्यामध्ये तथ्य आहे. कारण आज आपण बघतो तर फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचे नारे लागतात, पण त्यांच्याकडनं काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण घ्यायला वाटल्यास मागे पुढे बघतो. असो
यानंतर मी सौरभला इथे 2 शब्द बोलण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत जसं आपण संबोधतो ज्यांना, महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि 2 शब्दाला माझ्या सुरुवात करते. इथे सर्वांनीच सांगितलं की अच्छा, आवाज नाही येते का? इथे सर्वांनीच सांगितलं की शिवाजी महाराज कोण होते. ठीक आहे. आपणही आता त्यांना हिंदूचा राजा म्हणतो. आधी तसं होतं का? आता पियुषनं सांगितलं त्यांची चर्चा बाहेर देशात सुद्धा होत होती, पूर्ण भारतात होत होती, साऊथ पासून तर नॉर्थ पर्यंत होत होती. पण आपण काय केलं, त्यांना महाराष्ट्रामध्ये कोंडून ठेवून दिला एक सह्याद्रीचा राजा म्हणून. आधी त्यांच्याकडून प्रेरणा मोठे मोठे राजे घेत होते, आपण पण त्यांना हिंदूचा राजा म्हणून ठेवून दिलाय. आणि आता त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाते, बाहेर देशात नाही. कारण आपण त्यांना हिंदूचा राजा म्हणून केशरी रंग देऊन त्यांना तिथेच कोंडून ठेवलं आहे. तर ते एक हिंदूचा राजा नसताना एक चांगले राजे होते, ज्यांच्यामध्ये खूप काही गुण होते. आणि आता आपण हिंदू आणि मुस्लिमची लढाई म्हणतो, आधी तसं नव्हतं. हिंदू आणि मुस्लिम हे होतच नाही. एक राजा दुसऱ्या राजासोबत लढाई करत होता एक राज्य जिंकासाठी. हिंदू आणि मुस्लिम हे होतच नाही. शिवाजी महाराजांकडे बघितलं तर त्यांच्या जे मावळे होते आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या पदांवर मुस्लिम सुद्धा होते. आज जे आपण फॉरेन मिनिस्टर म्हणतो, तर जे यांचे फॉरेन मिनिस्टर हे मुस्लिम्स होते. औरंगजेबाकडे यांची गोष्ट ठेवायसाठी हा मुस्लिमच गेला होता. आणखी औरंगजेबाकडे पण असे खूप चांगले चांगले हिंदू होते, जे त्यांच्याकडून इकडे येत होते. आणखी असे खूप सारे मुस्लिम असे पण होते ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. आणि आज जे आपण म्हणतो की ज्यांना इंग्लिश येते तो खूप शहाणा आहे, ज्यांना नाही तो गावंढळ आहे, है की नाही. आधी फारसीमध्ये त्यांचा राजकारभार चालत होता शिवाजी महाराजांच्या वेळेस. बाकीच्यांना काही समजत नव्हतं, सर्वांना मराठी येत होती ना. शिवाजी महाराजांनी मग ते मराठीमध्ये सुरू केलं राजकारभार, जेणेकरून सर्वांना समजलं पाहिजे.